न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। जनजागृती कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आज हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेनिक लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली। पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेनिक लोढा यांची पहिली पत्रकार परिषद। हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये अंमली पदार्थ, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ते सुरक्षा या विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेनिक लोढा यांच्या संकल्पनेतून मिशन ऊर्जा या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, रील्स तयार करण्याची स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। सर्वात प्रथम चित्रकला बॅनर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली असून जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी 1930 सायबर क्राईम हेल्पलाईन, 112 आपत्कालीन पोलीस मदत, 1098 चाइल्ड हेल्पलाईन या क्रमांकाचे तसेच स्वतः तयार केलेल्या जनजागृती फलक व बॅनरसह जनजागृती रॅलीमध्ये सहभाग घेतला। मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी हिंगोली शहरातील इयत्ता 7वी ते 12वी मधील एकूण 32 शासकीय व खासगी शाळा महाविद्यालयातील 8000 ते 10000 विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात येणार आहे। ही रॅली बहुविध प्रशाला जिल्हा परिषद ग्राउंड ते संत नामदेव कवायत मैदान येथे होणार आहे। रॅलीनंतर मुख्य कवायत मैदानावर माननीय नामदार श्री नरहरी झिरवळ, मंत्री अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री हिंगोली यांच्या वतीने मिशन ऊर्जा या जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन होईल। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार श्री रामराव वडकुते, माननीय खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर, माननीय आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव, माननीय आमदार श्री तानाजीराव मुटकुळे, माननीय आमदार श्री संतोष बांगर, माननीय आमदार श्री चंद्रकांत नवघरे, माननीय श्री शहाजी उमा, पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, माननीय श्री राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली, माननीय श्री विवेक गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, माननीय डॉक्टर नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली, माननीय श्री विपुल भागवत, शिक्षणाधिकारी माध्यमिक, माननीय सौ आसावरी काळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक हे उपस्थित राहणार आहेत। सरजूदेवी शाळा, माणिक स्मारक विद्यालय, भारती विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांद्वारे 112, 1930, 1098 या क्रमांकावरील देखाव्याचे ड्रोन चित्रीकरण करण्यात येईल। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवरांकडून अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात येईल। दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये प्रोजेक्टरची सुविधा आहे तेथे विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्य सादर करण्यात येईल। त्यानंतर पोलीस विभागामार्फत सुरक्षाविषयक डॉक्युमेंटरी, व्हिडिओ क्लिप्स दाखवून पीपीटीद्वारे कायदा व सुरक्षा विषयक सविस्तर माहिती दिली जाईल। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। A7